दौलत डोंगरी महोत्सव 2026चा केलेला आहे. त्याच्यानंतर आता बोटिंग स्पॉटचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं. आता फनफेअर म्हणजे मेला, बग्गी राईड याचं या ठिकाणी उद्घाटन होईल. संध्याकाळी पोवाड्यांचा कार्यक्रम आहे. रोज वेगवेगळे आता काय बघतो कालच्या पावसामुळे फक्त उद्यापासून कृषी पशु पक्षी महिला बचत गटांचं जे प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू होईल. खाद्यजत्रा आहे त्याचं आजच उद्घाटन करतोय आम्ही. महाराष्ट्रातल्या 40 वेगवेगळ्या चवींचं खाद्यपदार्थ हे या खाद्यजत्रेमध्ये उपलब्ध असणार आहेत. आज सायंकाळी महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध 5 शाहिरांच्या टीमचं सादरीकरण आहे. उद्या चांगल्या दिग्गज भजनी मंडळांचं सादरीकरण आहे. परवाच्या दिवशी राज्यातल्या प्रसिद्ध ब्रास बँड पथकांचं सादरीकरण आहे. 5 तारखेला एक दिवशी लावणी महोत्सव आहे आणि 6 तारखेला या सर्व कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता या ठिकाणी होणार आहे. आणि त्यावेळी सांस्कृतिक हिंदी मराठी असा मिश्र अशा पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. ग्रामीण भागात हा कार्यक्रम घेतला गेला आहे. म्हणजे इथल्या जे डोंगरी भाग आहे त्यांना ही पर्वणी आहे. कशा पद्धतीनं म्हणजे त्याचा लोकांनी लाभ घ्यावा कशाबद्दल सांगा. गेल्या वेळी पहिल्यांदा आपण केला, अल्प प्रमाणात होता 2-3 दिवसाचा. यावेळी 5 दिवसाचा आपण डोंगरी महोत्सव करतो आहे. आणि आता ह्यात बघाल तुम्ही पहिल्या दिवशीचं उद्घाटन झाल्या गर्दी लोकांनी बोटिंगसाठी किती केलेली आहे. तसंच आता बाकी सगळ्या इव्हेंटला तेवढ्याच पद्धतीची लोकांना गर्दी लोकांची होणार आहे. खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या डोंगरामध्ये राहणाऱ्या आमच्या सामान्य माणसांना अशा गोष्टी शहरात गेल्याशिवाय बघायला मिळत नाहीत. आणि शहरात किंवा मोठ्या गावात जाण्याची संधी किंवा फारसा योग येत नाही. त्यामुळं आपल्याच मातीत आपल्याच तालुक्यात त्यांना बघायला मिळावं आणि म्हणून त्यासाठी हा दुसऱ्या वर्षीचा प्रयोग आहे. बघूया आता 5 दिवसामध्ये. पण मला विश्वास आहे जे आम्ही नियोजन केलेलं आहे, जी पूर्वतयारी केलेली आहे, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं हा पूर्ण डोंगरी महोत्सव पार पडेल.